प्रश्न टाका तुमचा। बुलढाणा शहरामध्ये बोगस मतदानाचे काही माणसं पकडले, काय प्रकारे नेमकं तुमच्या लक्षात आलं? प्रकार असा आहे की आता पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि एक सर्वसामान्य व्यक्तीचा या ठिकाणी विजय होण्याच्या उंबरठ्यावर आहे। त्यामुळे इथला स्थानिक व्यक्ती जो नेहमी अशाच भानगडी करतो, मागच्या वेळेस 841 मतांनी निसटता विजय झाला आणि तोही बोगस मताचा विजय झाला। आणि आज रोजी सुद्धा हाच प्रकारे घाटाखालचे काही गावं आहेत, आव्हा असेल, थड असेल, दहीगाव असेल, या ठिकाणाहून क्रुझर भरून एक बोगस मताचा कारभार या ठिकाणी चालवलेला आहे। काही गाड्या ह्या राजूर घाटातून येत आहेत, तर काही गाड्या ह्या देऊळघाट मार्गे येत आहे। पोलीस प्रशासन याच्यावर कुठल्याच प्रकारचा गंभीरता घेत नाही आणि लोकशाहीला काळीमा फासण्याचं हे काम या ठिकाणी आता होत आहे। आम्ही पोलीस प्रशासनाला तसा निवडणूक विभागाला या बाबतीत माहिती दिली, ठाणेदार साहेबांनाही सुद्धा या ठिकाणी सांगितलं, परंतु या ठिकाणी जे काही बोगस मतं येत आहे हे लोकांना थांबवण्याचं काम आमचे कार्यकर्ते निश्चित करतील। हा जो निवडणुकीचा जो भाग आहे हा खोट्या प्रकारचा सुरू आहे। एकीकडं मतचोरी हा विषय चालू आहे आणि बुलढाण्यामध्ये बोगस मतदान करण्याचा घाट घातलेला आहे। तरी ही जनता सुज्ञ आहे, यांनी कितीही बोगस मतदान केले तर निश्चित हा विजय महाविकास आघाडीचाच विजय होणार आहे। निवडणूक आयोगाकडे तक्रार केली की आपण करणार आहात? नाही, आम्ही मोबाईलवरून त्यांच्याकडे तक्रार केली, जे निवडणूक अधिकारी आहे त्यांच्याकडे सुद्धा तक्रार केलेली आहे। किती मतदार आढळले आतापर्यंत तुम्हाला? आतापर्यंत किमान 20 ते 25 गाड्या या ठिकाणी आलेल्या आहे। मी स्वतः त्या गाड्या पकडल्या, 8 ते 10 गाड्या मी स्वतः पकडल्या। त्याच्यामध्ये काही महिला आहेत आणि त्यांचे व्हिडिओसुद्धा मी घेतलेले आहेत। प्रशासनाकडे त्यांचे व्हिडिओ आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। ते जर आता मी त्यांना आव्हान करतो, त्यांनी जर मतदान केलं तर त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। कोणत्या उमेदवाराच्या